मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली। तेव्हापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाला उतरती कळा लागलेली आहे। दर 1-2 दिवसानंतर ठाकरे गटाचा एखादा नेता व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहे। एकीकडे पक्षात आउटगोइंग सुरू असून दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि मार्मिक या साप्ताहिकाच्या संपादक रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणात उतरणार का, की त्यांची सक्रियता पक्षाच्या कार्यापुरती मर्यादित राहील? लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे मोठी खेळी करू शकतात का? हे सारे प्रश्न शिवसेना उभाटा गटाच्या नाशिक मेळाव्यानंतर खूप चर्चेत आलेले आहेत। नाशिकच्या सभेत रश्मी ठाकरे व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसोबत बसल्या होत्या। इतकंच नाही तर त्या संपूर्ण कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिल्या। याआधीही त्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये दिसल्या आहेत। मात्र नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीनंतर त्या राजकारणात उतरणार की काय अशी चर्चा सध्या रंगली आहे। भास्कर जाधव यांचं भाषण सुरू असताना रश्मी ठाकरे सभास्थळी आल्या। यावेळी रश्मी ठाकरे यांना आता तुम्ही बाहेर पडा असं साकडंच भास्कर जाधवांनी घातलं। विश्वासघाताचा बदला घेण्यासाठी रश्मी वहिनी तुम्ही बाहेर पडा अशी विनंती भास्कर जाधव यांनी सभेतील भाषणातून त्यांना केली। शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यानंतर ठाकरे कुटुंबासमोर एकाच वेळी अनेक आव्हाने आहेत। अशा परिस्थितीत रश्मी ठाकरे राजकारणात आपली सक्रियता वाढवू शकतात अशी चर्चा आहे। रश्मी ठाकरे राजकारणात आल्या तर नक्कीच ठाकरे गटासाठी नवसंजीवनी ठरू शकते आणि ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांमध्ये वेगळं बळ निर्माण होऊ शकतं असं देखील बोललं जात आहे। अनेक विश्लेषकांच्या मते अशा परिस्थितीत राजकीय वातावरण स्थिर नसताना या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि पक्षाच्या पुनर्निर्माणासाठी रश्मी ठाकरेंनी पूर्ण ताकदीनिशी राजकारणात का उतरू नये? महाराष्ट्रात 2024 हे वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे। लोकसभेच्या निवडणुका या वर्षाच्या सुरुवातीलाच होणार आहेत, तर वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका रंगणार आहेत। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीमध्ये खऱ्या शिवसेनेला जनतेची मान्यता मिळणे अपेक्षित आहे। जनतेच्या न्यायालयात ज्या गटाला अधिक पाठिंबा मिळेल त्या गटाने साहजिक जनतेचा विश्वास संपादन केला असे म्हणता येईल। यासोबतच अन्य पक्षाचे अस्तित्वही धोक्यात येण्याची शक्यता आहे। ठाकरे कुटुंबातून आतापर्यंत फक्त आदित्य ठाकरे निवडणूक लढले आहेत। बाकीचे कुटुंब निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहिले आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याबरोबरच विधान परिषद सदस्य देखील झाले आहेत। ते कुठलीही निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले। परंतु बाळासाहेब ठाकरेंपासून इतिहास बघितला तर बाळासाहेबांनी सांगितलं होतं, मी कधीच निवडणूक लढवणार नाही। पण या निर्णयाच्या विरुद्ध जात आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आता विधानसभा तोंडावर असताना ठाकरे घराण्यातील अजून एक सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। म्हणजेच काय तर रश्मी ठाकरे सुद्धा निवडणूक लढवू शकतात अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत। यावरच त्यांनी सक्रिय राजकारणात थेट प्रवेश न करता पक्षाच्या व्यासपीठावर सक्रिय राहावे असा राजकीय सल्ला देखील अनेक विश्लेषक सध्या त्यांना देताना दिसत आहेत। ठाकरे गटातील मनीषा कायंदे, नीलम गोरे यांच्यासारख्या मोठ्या नेत्या शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर उभाटा गटाचं महिला नेतृत्व कुठेतरी मोडकळीस आल्यासारखं स्पष्टपणे जाणवतंय। त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या रूपाने मोडकळीस आलेल्या महिला ब्रिगेडला कुठेतरी नवी दिशा नक्कीच प्राप्त होऊ शकते। रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयात किती हस्तक्षेप असतो हे कुणालाही ठाऊक नाही। मात्र ज्या वेळी पक्षाचा वाईट काळ सुरू होता त्यावेळी पक्षातील लोकांना त्यांनी बांधून ठेवलं। आजही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्या जातीने हजर असतात। मग तो शिवसेनेचा दसरा मेळावा असो किंवा उद्धव ठाकरेंची राजकीय सभा। एकदा त्यांच्या शिवसेनेतील वाढता वावर पाहून विरोधकांनी तर 2021च्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थितीत रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करा अशी मागणी देखील केली होती। अर्थात ती फक्त मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर केलेली टीकात्मक चर्चा होती इतकंच। शिवसेनेच्या महिला नेत्यांनी आयोजित केलेल्या बहुतांश कार्यक्रमात रश्मी ठाकरे जातीने हजर असतात। काही ठिकाणी सेनेच्या व्यासपीठावरून भाषण करताना देखील त्या दिसल्या। 2000 सालानंतर त्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावरही जाऊ लागल्या। पतीसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत त्या राजकीय कार्यक्रमामध्ये दिसू लागल्या। हा सर्व काळ शिवसेना विरोधी पक्षात असतानाचा होता। मात्र पुढे 6-7 वर्षांनी त्या अधिकच सक्रिय झाल्या। 2010 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक झाली। त्यावेळी रश्मी ठाकरे प्रचारातही उतरल्या। या काळातल्या राजकीय वातावरणावर नजर टाकल्यास रश्मी ठाकरेंचं सक्रिय असणं आपल्याला प्रकर्षाने जाणवलं। एकीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांचा मनसे पक्ष चांगली कामगिरी करत होता, तर याच काळात उद्धव ठाकरे यांना हृदयविकाराचा त्रास सुरू होता। 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2010 ते 2012 हा काळ शिवसेनेसाठी खूप अवघड होता। शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर होती, मात्र त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती। अशा पडत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे रश्मी ठाकरे या खंबीरपणे उभ्या होत्या। असंही सांगितलं जातं की 2019ला मुंबईतल्या वरळीमधून आदित्य ठाकरेंना उमेदवारी जाहीर झाली। त्यानंतर अर्ज भरण्यापासून
ते अगदी शपथविधीपर्यंत रश्मी ठाकरे त्यांच्या सोबतच होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध प्रचंड तणावाचे बनले होते. याच अनुषंगानं एका कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की शिवसेना भाजपची दिलजमाई नेमकी झाली कशी, त्या दिलजमाईचे स्क्रिप्ट रायटर कोण होते. त्यावेळी फडणवीस म्हणाले, मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनींनं जो वडा आम्हाला खाऊ घातला, जी साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही. विषय संपला. फडणवीसांच्या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्वच जण हसले. त्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेही होते. मात्र सगळ्यांनीच उत्तर हसण्यावरी नेलं असलं तरी यातला राजकीय अर्थ मात्र अनेक जाणकारांनी त्यावेळी काढला होता. हे राजकारण आहे, इथे कधी काय होतं, कशी सूत्र फिरतात हे कुणालाही ठाऊक नसतं. त्यामुळे जर भविष्यात रश्मी ठाकरे यांच्या रूपात राज्याला पहिल्या मुख्यमंत्री मिळाल्या तर त्यात आपल्याला काही नवल वाटायला नको. भविष्यात संधी मिळाली तर रश्मी ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं का? आपल्याला काय वाटतं आम्हाला प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. आपण पुन्हा भेटणारच आहोत नव्या माहितीसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ.